जर 256 आणि 196 यांचा गुणाकार 50,176 असेल तर 50,176 चे वर्गमूळ किती? 50,176 चे आपल्याला वर्गमूळ काढायचे. तर ह्याचं वर्गमूळ काढताना कोणाचा गुणाकार आहे ह्या दोन संख्यांचा? मग इथं काय येईल? 256 येईल आणि 196 येईल. आता 256 काय आहे? 256 म्हणजे मी असं लिहू शकतो 16चा वर्ग आणि 196 काय आहे? 14चा वर्ग. काय येईल मग? 16चा वर्ग हे बाहेर पडेल आणि 14 पण बाहेर पडेल आणि 16 आणि 14चा गुणाकार होईल. बघा 16 चौक 64, 16 आणि 6 22, 224 प्रश्नाचे उत्तर येईल. सोपा होता, सहजसुटच होता. आता पुढचा पण सेम तसाच येईल. मग आपल्याला काय करावं लागेल की ह्याचं वर्गमूळ काढावं लागेल. याचं वर्गमूळ येईल 13, याचं वर्गमूळ येईल 17, 17 आणि 13चा गुणाकार करा. बघा किती येतोय. 17 आणि 13चा गुणाकार. 23 साती 91, 13 एके 13, 13 9 20, 13 9 22, सॉरी 13 9 किती असतं? 22. उत्तर काय येईल? 221. आता पुढचा प्रश्न जो आहे तो पॉइंट मध्ये आहे. मग पॉइंट म्हणलं की आपल्याला पॉइंट म्हणलं की अडचणी वाटायला चालू होतात. तर पॉइंटला कधीच भ्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की पॉइंट ला भिवू नका, कारण की पॉइंट काय करणार आहे की तुम्हाला लीड देणार आहे. दुसऱ्या मुलांना पॉइंटचे प्रश्न अवघड जाणार आहेत आणि तेच तुम्हाला सुटणार आहेत. हा बेनिफिट असेल पॉइंटच्या प्रश्नाचा. तर इथं काय दिसतंय? 121 आणि 169 यांचा गुणाकार आहे 20,449. मग इथं 20,449 कसं दिलंय? 20.499. भागाकारामध्ये किती दिलंय? 12.1. आता आपल्याला पॉइंट म्हणलं की गडबड वाटते, पॉइंट म्हणलं की नको नको होतं. तर ज्यावेळेस बघा वरती वर्गमुळाचं चिन्ह आहे, खाली वर्गमुळाचं चिन्ह आहे. दोन्ही संख्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आत येतील. दोन्ही संख्या आहेत त्या वर्गमुळाच्या चिन्हाच्या आतमध्ये येते. आता पॉइंट काढू, सगळेच पॉइंट आपण घालून टाकू. आता पॉइंट काढायचे तर वरी किती पॉइंट जातील? 3 घरं. बघा किती शून्य, पॉइंटच्या पुढे किती घरं होते? 3 घरं होते. त्याच्यामुळं जर हे 3 घरं गेले तर खाली 3 शून्य येतात. ठीक आहे. पॉइंटच्या पुढे किती घरं होती? इथं 3. त्याच्यामुळं 1 वर 3 शून्य येणार आणि 12.1 आहे. ह्यातला पण पॉइंट गेला तर ह्याचा पॉइंट गेला म्हणून वरती शून्य येणार. छेदस्थानचा पॉइंट काढला तर अंशस्थानी शून्य येणार. अंशस्थानचा पॉइंट काढला तर छेदस्थानी शून्य येणार. हे एवढं लक्षात ठेवा. ह्या शून्याला हे शून्य जाईल. आता पुढे बघा हे किती येईल? 20,499 भागाकारामध्ये येईल 121 आणि इथं 100 येईल. ठीक आहे. आता 20,499 काय आहे? 121 आणि 169 चा गुणाकार आहे. मग इथं मी वर लिहू शकतो 121 गुणाकारामध्ये 169 भागाकारामध्ये 121 गुणिले 100. 121 ला 121 कॅन्सल होईल. काय राहील? 169 छेद 100. आता 169 चे वर्गमूळ किती असते? 13 आणि 100 चे वर्गमूळ 10. 13 भागिले 10 उत्तर काय आलं? 1.3. ऑप्शन 2. समजतंय? समजलंय सगळ्यांना? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. सेम त्याच टाईपचा क्वेश्चन. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की पॉइंट काढावं लागतील. पॉइंट काढली की प्रश्न सोपा जातो बघा. पॉइंट हा सगळ्यात मोठा आपल्याला अडचण आहे. पॉइंट मध्ये आले की खूप विद्यार्थी माझे पण दुसरे आहेत ते घाबरतात. पॉइंट बघितलं काय होतं काय म्हणतात त्यांना. मग पॉइंट पहिले तर काढूया. 27 5 6 2 5. आता पॉइंटच्या पुढे किती घरं होते? इथं 4. मग खाली 1च्या पुढे किती शून्य येणार? 4. आता पॉइंटच्या पुढे किती घरं आहेत? 2. म्हणजे वरती वरती काय होणार? खालचे पॉइंट असले की वर शून्य येणार, वरी पॉइंट असला की खाली शून्य येणार. हे लक्षात ठेवा. ह्या पॉइंट साठी वरती 100 संख्या येणार आणि इथं पॉइंट आहे म्हणून खाली हे 4 शून्य येणार. ठीक आहे. असं लिहिलं. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. आता ही संख्या किती आहे? 2,75,625. ह्याच्यासाठी काय आहे? 441 आणि 625. मग त्या संख्येसाठी मी 441 आणि 625 लिहिलं. ठीक आहे. आणि खाली आहे ती संख्या ही 100 आणि 441.
100 आणि 441. 441 ला 441 कॅन्सल होईल, राहील किती? 625 भागाकारामध्ये 100. आता 625 चं वर्गमूळ आलं 25 आणि 100 चं वर्गमूळ आलं 10. 25/10 म्हणजे 2.5. ऑप्शन 3. अशा टाईपचे जास्तीत जास्त प्रश्न बघूया आपण, म्हणजे आपल्याला हा टाईप एकदम पक्का होईल. आता पुढचा प्रश्न बघा. इथं 225, 324 आणि ह्यांचा गुणाकार किती आहे? 72,900 आणि इथं 7.29 आणि 2.25. बघा हे कसं लिहिणार मी? 7.29 भागिले 2.25. ठीक आहे. आता पॉईंट घालवले. आता वरती पॉईंट किती आहेत बघा? 2 घर आहेत. पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. खाली पण पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. ज्यावेळेस अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्हीकडे पॉईंटच्या पुढचे घर समान असतील त्यावेळेस ते आपण डायरेक्ट काढू शकतो. मग 729 छेद 225 मी डायरेक्ट लिहू शकतो. ठीक आहे. हे असं मी लिहू शकतो. आता 729. आता इथं मला डायरेक्ट वर्गमूळ पण माहिती आहेत ह्यांची. 729 चं वर्गमूळ आहे 29, 27. 729 चं वर्गमूळ आहे 27 आणि 225 चं वर्गमूळ आहे 15. मी डायरेक्ट असं करू शकतोच. ठीक आहे. मग ह्याला कितीने भाग जाईल? अजून 3 ने भाग जाईल. 3 5 15, 3 9 27. उत्तर किती आलं माझं? 9/5. 9/5 5 ने भाग द्या. 5 1 5, नाहीतर असा भाग देऊया. 5 1 5, राहिले किती? 4. पॉईंट दिला, शून्य घेतलं, तिथं शून्य घेतलं, 5 8 40. उत्तर काय आलं? 1.8. ऑप्शन नंबर 4. हे असं सोडावं लागेल. आता दुसरी ट्रिक सांगतो ह्या प्रश्नाला. ह्या प्रश्नाला दुसरी ट्रिक काय येईल बघा. इथं ह्याचं वर्गमूळ किती आहे? ह्याचं वर्गमूळ 15 आहे. ह्याचं वर्गमूळ किती आहे? ह्याचं वर्गमूळ आहे 18. 324 चं वर्गमूळ आहे 18. ह्याचं वर्गमूळ किती आहे? बघा 729 चं वर्गमूळ आहे 27. म्हणजे 15 आणि 18चा गुणाकार 270 आहे. मग इथं जे माझं भागाकारामध्ये उत्तर येईल ते माझं पण उत्तर कशात येणार? पॉईंट मध्ये. उत्तर काय यायला पाहिजे माझं? 3.24. 3.24 चं वर्गमूळ किती येतं? 1.8. ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. आता 6 मध्ये सेम त्या टाईपने जाऊ. आता आपण बघितलं तसं. 241 चं वर्गमूळ 21. 144 चं वर्गमूळ 12. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार एवढी संख्या मोठी दिली. मग आता पॉईंट दिले ते पॉईंट काढूया आपण. पॉईंट काढून टाकू. मग 63.504 भागाकारामध्ये 0.00441. वरती पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत, खाली 5 घर आहेत. ठीक आहे. मग वरी खाली किती शून्य येतील? खाली येतील 3 शून्य एकावर. आणि हे 441 जाईल आणि वरती किती शून्य येतील? 1 2 3 4 5. कारण की पॉईंटच्या पुढे इथं किती घर आहेत? 5 आहेत. ह्या 3 शून्याला हे 3 शून्य कॅन्सल होतील. ह्या 3 शून्याला 3 शून्य कॅन्सल होतील. वरती राहील 63,504 गुणिले 100 भागिले 441. आता 63,504 ची फोड काय दिली आपल्याला? 441 आणि 144. किती लिहूया? 441 आणि 144 ह्या मोठ्या संख्येची फोड. आणि भागाकारामध्ये काय येईल? 441. 441 ला 441 कॅन्सल होईल. वरती काय येईल? 144 गुणिले 100. 144 कोणाचा वर्ग आहे? तर तो आहे 12चा. आणि 100 कोणाचा वर्ग आहे? 10चा. 12 आणि 10चा गुणाकार येईल 120. 120 ऑप्शन 1. समजतायत का हे टाईप? चालेल. बघा मग सेम त्याच टाईपचे हे 3 प्रश्न आहेत. बघा नाही, टाईप चेंज झाला आता 7 पासून. 7 पासून टाईप चेंज झाला. तर पुढचे 3 टाईप बघूया आपण. पुढचा टाईप बघूया क्वेश्चनचा. बघा प्रश्न झाला की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला तो तुमच्या जवळ राहील, तुम्ही कधीही परत बघू शकता. प्रश्न क्रमांक 7.
0.196 चा गुणाकार कोणासोबत आहे 0.081. बघा हे सगळं पॉईंट मध्ये दिलंय. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पॉईंटच्या पुढे किती घर पाहिजेत, 2च्या पटीत घर पाहिजेत, पण इथं 3 आहेत आणि इथं पण 3 आहेत. मग हे वर्गमूळ कसं निघणार, कसं काढायचं? तर एक तर तो पॉईंट काढून टाकूया. इथं किती 196 छेद 1000 आणि पुढे किती 81 छेद 1000. ठीक आहे, की 3 पॉईंट साठी 3 शून्य खाली येतील. 196 कोणाचा वर्ग आहे 14चा आणि 81 कोणाचा वर्ग आहे 9चा. ठीक आहे, हे बाहेर आलं, पण आतमध्ये काय राहिलं, आतमध्ये 1 आणि इथं किती शून्य 1000. 1000चा वर्ग झाला ना हा, म्हणजे बाहेर किती आलं 1000. ठीक आहे, हा 1000चा वर्ग बाहेर आला. 14 126 126 भागिले 1000. 126 भागिले 1000 म्हणजे उत्तर काय येईल 0.126. कसं सोडवायचं, इथं पॉईंटच्या पुढे शून्य किती शून्य 3, म्हणजे पॉईंटच्या पुढे किती घरं येणार 3. मग पॉईंटच्या पुढे किती घरं आले 3. 0.126 ऑप्शन नंबर 2. आता प्रश्न क्रमांक 8. स्क्रीनशॉट घ्यायचा असला स्क्रीनशॉट घ्या. पुसायला लागलो प्रश्न मी. प्रश्न क्रमांक 8. 0.225 आहे. गुणाकार कोणासोबत आहे 19.6. पॉईंट काढू आपण, पॉईंट नकोय आपल्याला. 225 छेद किती येईल 3 शून्य येतील 1000 आणि 196 छेद 10. आता 225 चं वर्गमूळ किती आलं 15. 196 चं वर्गमूळ किती आलं 14. आता किती शून्य आहेत 4 आहेत. खाली बघा एकूण शून्य किती आहेत मोजा, 1 2 3 4. बाहेर येताना किती शून्य येतील 2च येतील. ठीक आहे, 100चाच वर्ग 10,000 असतो. 15 आणि 14चा गुणाकार किती येतो बघा, 15 चौक 60, हातचे आले 6, 15 आणि 6 21, 210 छेद 100. शून्याला शून्य जाईल, 21 छेद 10 येईल. 21 छेद 10 म्हणजेच 2.1. 2.1 पुढे गेला. 15 आणि 14चा गुणाकार किती येतोय, तिथं ते ऑप्शनच नाही. तिथं तो ऑप्शनच नाही. 2 पॉईंट बघा, 15 आणि 14चा गुणाकार तुम्ही करून बघा, 150 आणि 60 210 येतंय. तिथं ऑप्शनच चुकलेत. हे सगळे ऑप्शन चुकलेत. हे सगळे ऑप्शन चुकलेत. तुम्हाला टॅली करायचे असेल तर टॅली करू आपण. बघा 0.225 आणि 19.6. कॅल्क्युलेटर सायंटिफिक स्टँडर्ड 0.225 गुणिले किती होता 196 19.6 किती आलं 4.41. आणि 4.41 चं वर्गमूळ काय येईल, वर्गमुळात 4.41 2.1. उत्तर 2.1 येत आहे. 3.6 ऑप्शन दिलाय की जो चुकीचा आहे. हा प्रश्न चुकलेला आहे, म्हणजे प्रश्नाचे ऑप्शन चुकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 मध्ये 48.4 आहे आणि पुढे आहे 0.064. पॉईंट काढून टाकूया. 48 484 भागिले 10 आणि इथं किती येईल 64 भागिले 1000 असं येईल. मग बघा 484 कुणाचा वर्ग आहे 22चा. 64 कुणाचा वर्ग आहे 8चा. तिथं किती शून्य आहेत 4. त्याच्या निम्मे शून्य येतील, किती येतील 2. 22 ची 8 पट किती असते बघा, 8 दुणे 16, हातचा आला 1, 8 दुणे 16 आणि 17 176 भागिले 100. उत्तर काय येईल 1.76. 1.76 ऑप्शन 3. आता जे पुढचा टाईप आहे म्हणजे वर्गाच्या आत वर्ग, वर्गाच्या आत वर्गमुळाच्या आत वर्गमूळ, तर तो टाईप खूप विद्यार्थ्यांना असा अवघड वाटतो, पण तो टाईप पण खूप सोपा आहे. बघूया आपण तो.
10 नंबरचा क्वेश्चन बघा. 0.25 अधिक 0.0121. आता पॉईंटच्या पुढचे शून्य काढायला डायरेक्ट शिका. आता पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 4 आहेत. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 4 आहेत. पॉईंटच्या पुढे घर किती येणार? आता 4च्या निम्मे 2, म्हणजे इथं 2च घरात उत्तर येणार. मग 121 चं वर्गमूळ किती? 11. इथं येईल 11 आणि 0.25. 0.25 आणि 1.11 किती आलं? 0.36. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2. मग बाहेर येताना पॉईंटच्या पुढे एकच घर येईल. पॉईंटच्या पुढे एकच घर येईल. 36 चं वर्गमूळ किती? 6. उत्तर काय येईल? 0.6. 0.6. आता ह्या प्रश्नाची ट्रिक आहे का? ह्या प्रश्नाची ट्रिक काय असते की 0.25 मध्ये आपण कोणती तरी संख्या मिसळतोय. 0.25 मध्ये आपण संख्या मिसळत आहे. मग 0.25 पेक्षा मोठी वर्गसंख्या कोणती आहे? जवळची 0.25 पेक्षा मोठी 0.36 आहे किंवा 0.25 चं वर्गमूळ 0.25 चं वर्गमूळ 0.5. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या काय येईल? 0.6 येईल आणि उत्तर तेच येणार. आता हे तर सेम तेच लॉजिक. 0.01 0.01 चं वर्गमूळ काय येईल? 0.1. 0.1 च्या पुढची संख्या ते आपलं उत्तर असेल. आता इथं खाली ऑप्शन तर तसे काहीच दिसत नाहीत. चेक करूया आपण ह्याच मेथडने जाऊया परत. बघा 0.0225. पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? पॉईंटच्या पुढे 4 घर आहेत. मग पॉईंटच्या पुढे 4 घर म्हणल्यावर बाहेर पडताना किती पडतील? पॉईंटच्या पुढे 2च घर. आता 0.0225 चं वर्गमूळ काय येईल? 15. 225 चं वर्गमूळ 15 येईल आणि इथे येईल 0.01. ह्यांची बेरीज किती आली? 0.16. 0.16 आली. मग वर्गाच्या बाहेर पडताना काय पडेल? एकच घर. आता 4 ह्याचं किती घर? एकच. मग उत्तर काय येईल? 0.4. 0.4 येईल. तर 0.4 पर्याय कोणता आहे? तो पर्याय परत शोधावा लागेल. आता जो पहिला पर्याय दिलाय 2चा दुसरा घात. 2चा दुसरा घात किती आला? 4 आणि 10चा वजा 1. 10चा वजा 1 म्हणजे भागिले 10 असतं. भागिले काय असतं? 10. घातांकाच्या वेळेस आपण शिकू त्यावेळेस आपण ही गोष्ट शिकूच. तर 4/10 म्हणजे 0.4. म्हणजे उत्तर काय येते ह्याचं? ऑप्शन 1. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 12. सेम लॉजिक सेम टाईप, काहीच चेंज नाही होणार. ठीक आहे. आता फक्त 2025 चं वर्गमूळ आपल्याला माहित पाहिजे. कसं काढणार आपण? 25 चं वर्गमूळ 5. 20 च्या आधीची वर्गसंख्या 16. 16 चं वर्गमूळ किती आलं? 4. म्हणजे 2025 चं वर्गमूळ किती आलं? 45. आपल्याला 2025 चं वर्गमूळ जे आपल्याला अडचण होती ते तर निघालं. आता पुढे बघूया 0.225. आता बघा ह्याच्यासाठी काय आलंय? 45. पण इथं पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 4. मग इथं पॉईंटच्या पुढे घर किती राहतील? 2 अधिक 0.04. यांची बेरीज किती येईल? 0.49. 49 येईल. बघा 4 ची 45 ची बेरीज 49 येईल. आता हे वर्गमूळाच्या बाहेर पडताना एकच घर पडेल. 49 चं वर्गमूळ 7 येतं. 0.7. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 13 नंबरचा प्रश्न अजून थोडासा वेगळा आहे. चालू आहेत त्या प्रश्नांमध्ये कारण की इथं वर्गसंख्या दिलेल्या नाही. आतापर्यंत आपल्याला वर्गसंख्या दिल्या होत्या. आता यामध्ये आपल्याला वर्गसंख्या दिलेल्या नाहीत. काय दिलंय? डायरेक्ट 24 दिलंय आणि पुढे किती दिलंय? 216 दिलंय आणि उत्तर पण एक उत्तर वर्गमूळात आहे आणि बाकीचे पूर्णांकामध्ये उत्तर आहेत. कसं काढायचं? काय येईल बघा? 24 आणि 216 हे एकाच कंसामध्ये येतील. 24 गुणिले 216. ज्या वेळेस ह्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस दोन्ही
वर्गमूळ समजा ह्याचा घात, ह्याची ऑर्डर किती आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे आणि ह्याची पण ऑर्डर 2 आहे, त्यावेळेसच ही गोष्ट शक्य होती. समजा असं दिलंय, हे 24 दिलंय आणि दुसरं घनमुळात 24 दिलंय, तर ह्या दोन्हीचा गुणाकार नाही होणार, 24 गुणिले 24 होणार नाही. फक्त हे इथले ऑर्डर काय पाहिजे, सेम पाहिजे, त्यावेळेसच आपण पुढची प्रोसेस करू शकतो. मग आता बघूया 216 काय 6चा घन आहे बघा. कशाचा घन आहे, 6चा. आणि 24 म्हणजे काय असतंय, साइन चोक 24 असतं, हे तर माहिती. आणि 216 6चा घन आहे. मग बघा 6 किती वेळा आलंय, 4 वेळा. बाहेर पडताना किती वेळा येईल, 2 वेळा. आणि 4 कुणाचा वर्ग आहे, 2चा. मग 6 6 36, 36 आणि 2 यांचा गुणाकार किती आला, 72. ऑप्शन 3 प्रश्नाचे उत्तर येईल. सोपा होता एकदम. आता पुढचा बघा 14 नंबरचा, 10 आणि 160 यांचा गुणाकार. हे काय येईल, दोघं एकाच कंसात येतील, 10 गुणिले 160 यांचा गुणाकार किती येईल, 1600. 1600चं वर्गमूळ किती येईल, 40. ठीक आहे, 16चं वर्गमूळ 4 आणि 2 शून्यासाठी 1 शून्य येईल, उत्तर येईल 40. सेम त्या टाइप मध्ये पुढचा प्रश्न सुटेल 80 आणि 180चा. काय बघा, वर्गमुळात 80 आणि येथे 180, हे काय होईल, दोन्ही एकाच कंसात येतील, 80 गुणिले 180. आता गुणाकार करत बसायचा का नाही, बघूया आपण. ह्याची फोड वर्गात कशी होईल, बेचोकाट, बेचोकाट होईल. आणि याची फोड कशी येईल, 92 18 अशी होईल, 2 गुणिले 9 होईल. आणि आता ह्या शून्याचं काय करायचं, 2 शून्य आले म्हणून 100 लिहून टाका त्यासाठी. तर ही ह्या म्हणजे जे गुणाकारात दिल त्या दोन संख्या त्यांची ही खालची फोड झाली. मग आता काय येईल बघा, 2 किती वेळा आहे, 2 वेळा आहे, ते बाहेर येईल 1 वेळा. 4 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3 आणि 100चं वर्गमूळ 10. 2 दुनी 4, 4 त्रिक 12, 12 आणि 10चा गुणाकार 120. 120 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, 15 झालं. आता पुढचा टाईप, हा टाईप मुलांना अजून भीतीदायक वाटतो, पण हा पॉइंट पेक्षा सोपा आहे बघा. हे तर पॉइंट वाले होते, आपण जे सोडवले ना वरती हे जे पॉइंट वाले आहेत, त्या पॉइंट वाल्यापेक्षा हा टाईप सोपा आहे. तोंडी उत्तर येतं, तोंडी. कसं येतं तोंडी, बघा मी तुम्हाला आधी तोंडी उत्तर सांगतो आणि मग आपण प्रश्न सोडू, उत्तर कसं काढायचं. आता 4चं वर्गमूळ किती आलं, 2. 2च्या पुढची संख्या किती, 2च्या नंतरची संख्या 3, उत्तर आलं 3. ही 3 आलं. 9, 9च्या पुढची संख्या काय, 9चं वर्गमूळ किती आलं, 3. ठीक आहे, 9चं वर्गमूळ आलं 3. 9च्या पुढची संख्या काय येईल, 9च्या पुढची संख्या येईल 4, उत्तर आलं 4. आता इथं 16, 16चं वर्गमूळ 4, 4च्या पुढची संख्या 5, उत्तर आलं 5. ठीक आहे, 12, 12च्या पुढची वर्गसंख्या काय, 12च्या पुढची वर्गसंख्या 16 असते, 16चं वर्गमूळ किती, 4. ठीक आहे, 49, 49चं वर्गमूळ 7, 7 हिथं चिन्ह कोणतं आहे, वजा. 7च्या आधीची वर्गसंख्या काय, 6, 7च्या आधीची वर्गसंख्या 6. 56 हिथं अधिक चिन्ह आहे, 56च्या पुढची, 56 नंतरची वर्गसंख्या काय, 64, 64चं वर्गमूळ 8. आता हे चेक करू आपण उत्तर, हेच येतात का म्हणून. उत्तर तर पहिलेच सांगितले मी तुम्हाला कसे काढायचे ते. आता बघूया, एवढं सोपं असतं तुमची भीती घालवण्यासाठी हे सांगतोय मी. आता 81, 81चं वर्गमूळ काय येईल, 81चं वर्गमूळ येईल 9, तिथे येईल 16 अधिक 9. ठीक आहे, 16 अधिक 9 किती आलं, 16 9 25, 4 अधिक वर्गमुळात 25, तिथे किती आलं, 4 अधिक 5, 4 अधिक 5 ची बेरीज किती आली, 9, वर्गमुळात 9, उत्तर काय येईल 3. पहिलं तर उत्तर करेक्ट आहे आपलं, पहिलं आपलं करेक्ट आलेलं आहे. आता सेकंड बघूया, सेकंड पण त्याच टाईपने येते का बघा. 9 आहे,
हे 36 आहे आणि हे किती आहे 169 आहे. आता 169 वर्गमूळ किती आहे? ते आहे 13. किती आहे 13. 36 अधिक 13. ठीक आहे. मग इथे किती येईल 9 अधिक 36 आणि 13 किती असतं 49. 49 वर्गमूळ किती आलं 7. 9 7 किती आलं 16. 16 आलं. 16 वर्गमूळ किती आलं 4. 16 वर्गमूळ किती आलं 4. पुढे उत्तर काय आलं आपलं ऑप्शन 2. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 वर्गमुळात आहे 16 अधिक वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 289. 289 च वर्गमूळ किती आलं 17. मग वर्गमुळात 64 अधिक 17. 64 आणि 17 यांची बेरीज किती आली 81. 16 अधिक वर्गमुळात 81. 81 च वर्गमूळ किती आलं 81 च वर्गमूळ आलं 9. 16 9 किती असतं 25. 25 च वर्गमूळ किती आलं 5. ऑप्शन 1 आलं उत्तर. पहिले तिन्ही करेक्ट आलेत आपले त्या लॉजिकने. आता चौथा तुम्हाला थोडासा वेगळा दिसेल कारण की 12चं वर्गमूळ निघत नाही. मग 12च्या पुढची संख्या काय वर्ग संख्या 16. तर ते उत्तर असू शकतं 16चं वर्गमूळ 4. आता कसं येतं अजून एकदा रिपीट बघा. बघा ह्याच्या ट्रिक्स खूप आहेत. मी तुम्हाला एकदम बेसिक सांगितले बेसिक वाले. आपल्याला बेसिकच प्रश्न येतात ह्याच्यातले. ऍडव्हान्स प्रश्न अजून तर म्हणजे जेवढ्या काय आपल्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट घेते त्याच्यात तर काय ऍडव्हान्स प्रश्न मी बघितलेले नाहीत. SSC ला आहेत पण स्टेट बोर्डला आपल्या महाराष्ट्र बोर्डला नाही. आता 16चं वर्गमूळ किती येईल 4. मग इथं किती आलं 12 अधिक 4. 12 अधिक 4 ची बेरीज किती आली 16. 12 अधिक 4 ची बेरीज 16 आणि 16चं वर्गमूळ किती आलं मग ह्याच्यासाठी काय येईल 4. 12 अधिक 4. परत बघा 12 अधिक 12 आणि 4 किती 16. 16चं वर्गमूळ 4. किती किती आलं 12 आणि 4 16. 16चं वर्गमूळ 4 आलं ऑप्शन 2. ठीक आहे. आता 5वा 6वा 5 नंबरचा प्रश्न. पहिले 4 करेक्ट आहेत आपले. आता 5 नंबरचा प्रश्न बघूया आपण. इथं किती आहे 49. आता इथं वजा चिन्ह आहे म्हणून आपण मागची संख्या घेतली. इथं किती येईल 196 वजा 729. आता 729 729 वर्गमूळ किती येईल 729 वर्गमूळ येईल 27. ठीक आहे. मग 49 वजा 196 मधून 27 गेले 169 येईल. ठीक आहे. 169 च वर्गमूळ किती आलं 13. 49 मधून 13 गेलं किती आलं 36. 36 च वर्गमूळ किती आलं 6. 36 च वर्गमूळ 6 ऑप्शन 3. आता प्रश्न क्रमांक 6 बघा. तिथं आलं 56. तिथं आलं 48. तिथं आलं 256. आता 256 च वर्गमूळ किती येईल 256 च वर्गमूळ येईल 16. 48 अधिक 16. 48 आणि 16 यांची बेरीज किती आली यांची बेरीज आली 64. 64 च वर्गमूळ किती आलं 8. 56 आणि 8 किती आलं 64 आणि 64 च वर्गमूळ 8 ऑप्शन 1. म्हणजे जे प्रश्न आपण काही सेकंदात सोडवले ते जर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला सोडवावं लागले तर आपल्याला 10 ते 15 मिनिट लागतात. ठीक आहे. आणि आपण ते एका मिनिटाच्या आत सगळे प्रश्न सोडवले होते. आता 7वा आणि 8वा प्रश्न बघूया. आता 7वा आणि 8वा वर्गमूळ आलं आणि पुढे अशी संख्या आली मग तर खूपच अवघड जाईल असं वाटतं. पण सोपे असतात बघा असले प्रश्न. दिसायला जरी अवघड असले ना तर हे प्रश्न खूप सोपे आहेत. कसे सोपे आहेत बघा. आता तुम्ही काय बघता ही संख्या बघता आणि हे बघता मग तुम्हाला भीती वाटायला चालू होती की इथं पुढे 1 अधिक 114 आहे. हे पुढचं बघूच नका ना तुम्ही. हे पुढची संख्याच बघू नका. हे बघू नका. फक्त आपण हे सोडवू. फक्त आपण हे
हे वर्गमुळातली संख्या सोडवू आणि ते सोडवलं की बरोबर पुढचं उत्तर येतं. आता आपल्याला एकचा छेद एकच आहे. पहिल्यांदा छेद समान करावा लागेल बेरीज करायची म्हणल्यावर. तिथे येईल 196 अधिक 29 भागिले किती येईल 196. आता 196 आणि 29 बेरीज किती आली 225. 225 भागिले किती आलं 196. 225 चं वर्गमूळ किती आलं 15 आणि 196 चं वर्गमूळ किती आलं 14. आता तिथं किती आलं 15 आणि इथं आलं 14. 14 एके 14. शिल्लक किती राहिलं 1. जे शिल्लक जो एक आलाय तो एक आपण इथं लिहितो आणि जो शिल्लक राहिलेला आहे हा वरती लिहितो आणि खाली लिहितो 14. तर 1.1/14. आता ह्या दोघांच्या मध्ये काही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं तर ते असतं अधिकचं. म्हणजे आपण हेच असं लिहू शकतो 1.1/14. मग आता हे लिहा हे काय येईल 1 अधिक 1/14. मग चेक करा हे 1 ला हे 1 आहे ह्या 14 ला हे 14 आहे. मग ह्या x ला काय येईल हे 1. x ची व्हॅल्यू येईल 1. एवढं सोपं आहे. दिसताना अवघड दिसत होतं सुटताना एकदम सोप्या पद्धतीने सुटलं. प्रश्न क्रमांक 8 सेम त्या पद्धतीने सुटेल. काहीही आपल्याला वेगळं करावं लागणार नाही. प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघूया आपण 2 अधिक 249. आता 2 चा छेद किती 1 आहे. छेद समान करूया 49 ने गुणावं लागेल. 2 आणि 49 चा गुणाकार होईल अधिक 2 येईल भागाकारात 49 येईल. त्यांची बेरीज किती आली 49 दुने 98. 98 अधिक 249. उत्तर किती येईल वर्गमुळात 100 भागिले 49 किती येईल 10/7. 10/7. आता 10 ची फोड करूया आपण 10 बघा 7 एके 7. शिल्लक किती राहिले 3. शिल्लक राहिले 3. मग हे मी कसं लिहू शकतो 1 अधिक 3/7. 1 अधिक 3/7. मग हे मी लिहू शकतो 1 अधिक 3/7. मग 1 ला 1 आहे 7 ला 7 आहे म्हणजे x ची किंमत किती आली 3. ऑप्शन 2.